सुस्वागतम श्रोत्यांनो. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे फिश टँक. श्रोत्यांनो, आपण अनेकदा ऐकलेलं आहे की शो मस्ट गो ऑन. जर आपल्या प्रेमाचं, जवळकीचं कोणी आपल्या आयुष्यातून गेलं तर आपलं जगणं मुश्किल होऊन जातं. आणि मग येणारे त्या माणसाला समजवतात, झालं ते झालं, शो मस्ट गो ऑन असं कोरडं सांगितलं जातं. जो माणूस ज्याने आपला व्यक्ती गमावलेला आहे तोही मनात म्हणत असतो, माझ्यावर बित्त आहे, मलाच कळेल. तेव्हा हे खरं जरी असलं तरी खरं करायला खूप कठीण आहे. या फिश टँक कथेमधनं स्वप्ना मुळे यांनी खूप छान कथेतून आपल्याला हे दाखवून दिलेलं आहे की जीवन जगणं कसं शक्य आहे, जीवन कशा दृष्टिकोनातून जगायला पाहिजे. चला तर मग ऐकूया. सावी दारातून आत शिरली. खरं तर शिरतानाच दरवाजाजवळ असलेल्या सुंदर रांगोळीवरून घराचा अंदाज तिने बांधला होता. तिला दार उघडल्यापासून लेले काकू तिला बसण्यासाठी जागा करत होत्या. वर्तमानपत्र, पुस्तकं, कुठं कागदी फुलं करतानाचं सामान, तर कुठे रंग, ब्रश, ठीक आहे असू द्या असं म्हणत म्हणत सावी शेवटी एखाद्या जागी अवघडून बसली. छान चकाकत्या तांब्याच्या छोट्या पिंपातून तांब्याच्याच लख्ख ग्लासातनं लेले काकूंनी तिला पाणी दिलं. छान गार वाळ्याचा मंद सुगंध असलेलं. सावीला एकदम छान वाटलं. खरं तर लेले काकू जरा आगळ्या वेगळ्या म्हणूनच जास्त प्रसिद्ध होत्या. त्यांचे लेख, चित्र, बागकाम यावर फार चर्चा ऐकू यायची. म्हणून तर आज नेमका नवऱ्याच्या फिश शॉपमध्ये लेले काकूंचा फोन आला. फिश टँकमधले 2 फिश सोडून गेलेत, लगेच फिश पाठवा. नवऱ्याला संधी मिळाली. तूच जा आणि भेट जरा काकूला. मग सावीला वाटलं जरा भेटून तरी येऊया ह्या लेले काकूला. सगळे म्हणतात एवढं दुःख पेललेली तरी एकटी बाई अगदी फ्रेश असते. बघू तरी कशा जगतात त्या एकट्या. सावी विचारात होती. तेवढ्यात काकू म्हणाल्या, चहा घेता? स्पेशल चुलीवरचा. सांगा आवडतो का? नाहीतर गॅसवर करते. किंवा सरबत, तुम्ही म्हणाल ते करू. काकूंच्या या स्वभाव वैशिष्ट्याबद्दल पण सावीने ऐकलेलं होतं. घरातून बिनमुख त्या कोणाला पाठवत नाही. पण चुलीचा चहा सावीला गंमत वाटली. ती पटकन म्हणाली, अय्या, चूल पण आहे तुमच्याकडे? काकू हसून म्हणाल्या, अगं तू पहिल्यांदाच आली आहेस ना घरी, ये दाखवते तुला माझं गाव. खरं तर सावीने नवऱ्याकडून आणि दुकानातल्या नोकर मुलांकडून ऐकलं होतं आणि कॉलनीत देखील बऱ्याच जणांकडून ऐकून होती. पण कोपऱ्यात घर आणि आपली नोकरी त्यामुळे कधी भेटीचा योग आला नव्हता. पण आज सगळं जुळून आलं. खरं तर मध्ये आपलं बाळ पोटात गेल्यावर आपण जेव्हा रडून वेडं व्हायला वेळ आली होती तेव्हा नवरोबाने म्हटलं होतं, हिला लेले काकूंकडे घेऊन जावं, दुःख कसं स्वीकारायचं ते शिकवायला. पण जमलंच नाही तेव्हा. आपल्यालाही उत्सुकता होतीच भेटण्याची. बाळ गेल्याचं दुःख खूपच होतं मला. असं ती विचार करत असतानाच तेवढ्यात काकूंचा आवाज आला. स्वयंपाकघरातून इकडे ये ग बागेत. सावी स्वयंपाकघरात शिरली. कोपऱ्यात पाटा वरवंटा होता. तांब्या पितळेची भांडी होती. काहीसं जुनं आणि काहीसं नवं असं सगळं होतं. ती मागे गेली. सोनचाफ्याचा सुगंध दरवळत होता. सावी बाजेवर बसली. काकूंनी आधण ठेवलं होतं. मातीच्या कुल्हडमध्ये त्यांनी तो खरपूस चहा गाळला. एक सुंदर अनुभूती सावीला आली. उत्सुकतेने सावीने विचारलं, काकू, आधुनिकतेने हे जुनं सुद्धा जपलेलं आहे तुम्ही? काकू हसल्या. म्हणाल्या, सगळं चकाचक नवीन करून टाकू असं मिस्टर म्हणाले. आणि मी त्यांना विरोध केला. हे जुनं ज्यात माझी सासू आजेसासू जगली तसं 100% आपण नाही जगू शकणार, पण त्यातलं जमेल ते मी जपेल. त्यामुळे आयुष्यातलं एकाकीपण जायलासुद्धा मला मदत झाली. आपली संस्कृती सोबत आहे म्हटल्यावर जगणं सोपं होतं.
तुळशींनी मिळणारा ऑक्सिजन किंवा तांब्याच्या भांड्यातली खनिजं किंवा हे सगळं मनालाही स्वस्थ करतं आणि शरीरालाही. जुन्या नव्याच्या पसाऱ्यात रमून जाते मी. एकटेपणातून स्वतःला रमवायला शिकले ग. उगाच मरमर करत स्वच्छता नाही करत. वेळ छान घालवण्यासाठी या पितळेच्या डब्यातील एक डबा रोज घासते. जसा जसा तो लख्ख होतो तसतसं मन पण उजळत जातं माझं. ही बाग चैतन्याचे धुमारे देते जगण्याला. ही चूल जळणं शिकवते. शेवटी राखच होणार हे सत्य सांगते. हातातलं लाकूडसुद्धा सांगतं ग, निसर्गातलं निसर्गातच जाणार. या अनुभवातून मानसिक खंबीरता आली. चल हॉलमध्ये बसू, असं म्हणत दोघी हॉलमध्ये आल्या. लॅपटॉपपासून सगळं हाताळत होत्या काकू. कोपऱ्यातली फिश टँक तर फारच सुंदर होती. नितळ पाणी, मागच्या वॉलपेपरने ते निळशार आणि शांत दिसत होतं. सुंदर दगड आणि त्यात उत्साहाने फिरणारे मासे. तिने पटकन आणलेले मासे त्यात सोडले. क्षणात ते फिश टँकमध्ये सुळसुळ पोहायला लागले. ती परत मागे जाऊन बसली. काकू तेवढ्यात ओंजळभर चाफ्याची फुलं घेऊन आल्या. ती फुलं सावीच्या ओंजळीत देत म्हणाल्या, निसर्गानं खूप दिलंय अगं, घेता आलं पाहिजे. आता हे मासेच बघ ना. माझा नवरा, मुलगी, मुलगा कार अपघातात गेले आणि वाटलं संपलं सगळं. पण त्यानंतर दिवसात एकटी ह्या फिश टँककडे बघत राहायचे. एक दिवस यातला एक मासा मेला. तो त्यातून काढून टाकला तरी बाकीच्या माशांची ती आनंदी लय कायम होती. बस त्या क्षणी कळलं मला, निसर्ग सांगतोय आपली लय जपायची. माणसं जेवढं आयुष्य तेवढंच जगतात. आपलं कदाचित जास्त असेल, पण मग ते काय वेडं होऊन इतरांवर ओझं होऊन जगायचं? कारण बऱ्याच नातेवाईकांना वाटलं आता हिला सांभाळावं लागेल. माहेरचे काय आणि सासरचे काय अस्वस्थ झाले होते. पण ह्या माशांची शिकवण मनात कोरली गेली. म्हणून फिश टँकवर माझा फार जीव आहे ग. आता हे नवीन मासेच बघ ना, किती सहजतेने नवीन परिस्थितीला सामोरे जात आहेत आणि बाकीच्यांसोबत एकरूप झालेत. मजा आहे की नाही या जगण्यात. सावीला वाटलं एवढं फिश टँकचं दुकान आपल्या नवऱ्याचं. कितीतरी वेळा आपण फिश टँक बघतो, पण आज लेले काकूंनी नव्याने बघायला शिकवलं. त्या माशांची आणि लेले काकूंची जगण्याची आनंदी लय घेऊन सावी बाहेर पडली. आणि मग ती आपल्या गेलेल्या बाळाला आठवत म्हणाली, तुझ्या आठवणीमध्ये मी राहील. मी तुला पाहिलं नव्हतं, पण आता मी जगायला शिकेल आणि तू मग पुन्हा माझ्याकडे येऊ शकशील. तोपर्यंत मी वाट बघेल. श्रोत्यांनो, कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा.